खारघर सेक्टर 10 येथील उद्यान परिसरात दर बुधवारी आणि रविवारी भरणारा अनधिकृत आठवडे बाजार प्रशासनाच्या कारवाईनंतर सुरूच असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। मच्छी, चिकन आणि इतर विक्रेत्यांमुळे परिसरात दुर्गंधी, घाण आणि वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पालिकेने यापूर्वी अनेकदा कारवाईचे दावे केले असले तरी बाजार पुन्हा पूर्ववत सुरू होत असल्याने ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होती का असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान विधानसभा अधिवेशनातही या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती। तसेच उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीवर निर्बंधाचे आदेश असतानाही खुलेआम विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी खारघर प्रभाग कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अनधिकृत बाजारांवर कायमस्वरूपी नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। सिडको आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे ठोस कारवाई करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।